हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत तुर्तास निर्णय नाही। फडणवीसांनी राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल, भाजप नेते अमित शहांचं मत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट। फडणवीसांनी दुसऱ्यांदा घेतली शहांची भेट। जेपी नड्डांच्या निवासस्थानी अमित शहा आणि अजित पवारांची बैठक। बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा। बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला एक मंत्रिपदाचा भाजपचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती। लोकसभेतील शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी खासदार श्रीकांत शिंदेंची निवड। एकमताने श्रीकांत शिंदे यांची गटनेतेपदी निवड। पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट। राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण। पंतप्रधान मोदी 9 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। मोदींनी देशाची सेवा केली, नितीश कुमार यांच्याकडून मोदींचं कौतुक। तर भविष्यात विरोधकांच्या सर्व खासदारांचा पराभव होणार, नितीश कुमार यांचा दावा। सरकार चालवताना मोदींच्या नाकी 9 येणार, संजय राऊतांचा निशाणा। तर नितीश बाबू आणि चंद्राबाबू सर्वांचेच आज तुमचे उद्या आमचे असतील, राऊतांचा खोचक टोला। ईव्हीएम जिवंत आहे की मेलं? ईव्हीएमवर विरोधक आता गप्प का? ईव्हीएम विरोधात पुढील 5 वर्ष काही ऐकायला मिळणार नाही, मोदींचा विरोधकांना टोला। शिंदेचे 6 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात। ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। लवकरच ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। सूत्रांची माहिती। ठाकरेंनी आता नवीन ज्योतिषी शोधावा। शिंदेचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री शिंदेंचा ओव्हर कॉन्फिडन्स आता कमी होईल। आम्ही सध्या गॅलरीत आहोत, इथं बसून सत्ता कशी स्थापन होते ते बघतो, अंधारेंची खोचक टीका। नीट सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होताच देशभर वाद। 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण। पालक विद्यार्थ्यांकडून परीक्षा घेणाऱ्यावर एनटीएवर शंका उपस्थित। एकाच ठिकाणच्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क देणं, इतर विद्यार्थ्यांवर अन्याय। नीट परीक्षा रद्द झाली पाहिजे, मंत्री हसन मुश्रीफांची मागणी। 2 दिवसात मान्सून मुंबईत दाखल होणार। महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीसाठी पुढील 4 दिवस अनुकूल, हवामान खात्याची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।